या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी संघटना स्थापन केली भीमाना, या संघटनेचे सुरेश भिशे आणि तुळजापूर तालुक्यातलेच नाही तर पूर्ण जिल्ह्यातल्या सर्व मातंग समाजाचं ज्यांनी समाजहिताचं काम केलं त्या सर्व कार्यकर्त्यांना क्रांतिकारी जयलहूजी आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. महत्त्वाचा मुद्दा, संघटना स्थापन केली. संघटना या देशामध्ये मातंग समाजाच्या 260 संघटना आहेत. 260 संघटना आता जर कार्यरत असत्या तर आमच्या कचरू सगटसारख्या माणसाला न्याय मिळाला असता का नाही, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. 2011ला मातंग समाजाची लोकसंख्या फक्त 11 लाख सांगितलेली आहे सर्व्यानुसार, आणि महाराष्ट्राची संख्या दाखवलेली आहे. महाराष्ट्राची म्हणजे मातंग समाजाची जनगणना सुद्धा या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारनं लबाडीची केलेली आहे, पक्का लक्षात ठेवा. कारण मातंग समाजाची लोकसंख्या जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास आहे. मातंग समाजाची लोकसंख्या 2011ला जर 27 लाख असेल तर 2011 ते 2026 पर्यंत मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि समाज गप्प बसला का? मुलांची निर्मिती झाली नाही का? लोकसंख्येची निर्मिती झाली नाही का? त्या जर पट्टीत विचार केला तर 1 कोटी मातंग समाजाची लोकसंख्या असताना सुद्धा भीमांना, सुरेशजीला माझा प्रश्न आहे आता की आपण भीम अण्णा संघटना स्थापन केली. भीम अण्णा धनवंतानी असेच पिळले, अण्णाभाऊ साठे म्हणतात, धनवंतानी असेच पिळले, धर्मंदानी असेच छळले, चोर जहाले साव सांगून गेले मद भीमराव, सांगून गेले मलद भीमराव. याचं कारण असं आहे की जग बदलण्याचा संदेश आम्हाला, अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदलण्याचा संदेश आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि पुढे कबीरदास म्हणतात, बुरा ढूंढने मैं निकला बुरा ना मिला मुझको कोई, जब मैं अपना दिल खो जातो मुझसे बुरा ना कोई. मांग समाजामध्ये नेत्याला नावं ठेवण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे कुणीच कुणात एकात लेख नाही, बापात लेख नाही, अशी परिस्थिती समाजाची झाली. आणि जोपर्यंत समाज एकमुख, एक संघटक आणि सक्षम होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला एकही राजकीय पुढारी आपल्याला भिणार नाही. आपण भीम अण्णा संघटना स्थापन केली. महार हा मोठा भाऊ आणि मांग हा बारका भाऊ म्हणतो. मग मांगाचं हित होत असताना महाराचे पुढारी मांगाच्या विरोधात का जातात, असा माझा प्रश्न मी लाईव्ह केलेला आहे. आणि याचं कारण असं आहे की प्रकाशजी आंबेडकरांना मी प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जर मला मुलगी असती तर मातंग समाजाच्या तरुणाला मी माझी मुलगी दिली असती, ही 2 समाज एकत्र केले असते. हे होते बाबासाहेब आंबेडकर. मग आज प्रकाश आंबेडकर मातंग समाजाला आरक्षण मिळत असताना विरोध का करतात, असा माझा प्रश्न आहे. मुलगी द्यायला बाबासाहेब आंबेडकर तयार होतात आणि मातंग समाजाचं परिवर्तन होण्यासाठी विशेष घटकात आर्थिक सक्षम, सामाजिक सक्षम, राजकीय सक्षम होत असताना, मातंग समाजाला आरक्षण मिळत असताना प्रकाश आंबेडकरला खडा सवाल माईकच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून विचारला,
मातंग समाजाचं परिवर्तन आपल्याला बघवत नाही का तुम्ही विरोध करता? कारण तुम्ही मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून पहिला झेंडा तुम्ही खांद्यावर घेतला पाहिजे आणि माझ्या भावाला आरक्षण मिळालंच पाहिजेत ही भूमिका तुमची असली पाहिजेत असा सवाल मी प्रथम चॅनलवर विचारला. महाराष्ट्रामध्ये 80,000 लोकांनी ही बातमी बघितली. माझं स्पष्ट मत आहे, जर आपण भीम अण्णा संघटना स्थापन केली तर भीमरावांच्या नेतृत्वाले खाली काम करणाऱ्या पूर्ण महार समाजालाच नाही तर मग SC मधल्या 59 जातीनं आणि देशातल्या 6,800 जातीनं एकत्रित येऊन मातंग समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजेत ही भूमिका मांडणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे आहेत. सुरेशजी, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा धाराशिवमध्ये का होत नाही याच्यासाठी 1985 पासून वाढतो. अण्णाभाऊ साठे चौक मिळवून घेतला, लहुजी वस्ताद साळवे चौक मिळवून घेतला, स्थापन केला. लहुजी वस्ताद साळवे चौक 2004 ला स्थापन केला आणि अण्णाभाऊ साठे चौक 2002 ला चौक स्थापन केला. राणा जगजितसिंह पाटील 1985 पासून ते आज 2026 पर्यंत मातंग समाजाच्या कोपऱ्याला गुळ लावून फक्त मतदान घेऊन आमदार झाले, नगरपालिका ताब्यात घेतली, भाजपा ताब्यात घेतली, पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा दिला नाही अशी म्हणण्याची धमक फक्त एकट्या प्रभाकर लोंढेची नाही तर प्रभाकर लोंढे सारखे धाडसी वाघ सिंह मातंग समाजाचे या ठिकाणी बसलेले आहेत. जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, लहुजी वस्ताद साळवेंचा पुतळा आणि मातंग समाजाला महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळल्याशिवाय प्रभाकर लोंढे मरणार नाही अशी भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याने घेणं गरजेचं आहे. माझी ही भाषण माझं लांबत चालणं, मी जास्त बोलत बसणार नाही. संधी आली म्हणून मी हावरटपणानं भरपूर खाणार नाही. माझ्या सगळ्या नेत्यांना बोलायचं आहे. या नेत्यांना का बोलायचं आहे? कारण आता आम्ही काळ्या दाढीतून पांढऱ्या दाढीत आलो. आम्ही 35 वर्षे घालवलेत. तुम्हाला आम्ही आता असं मोकळा सोडणार नाही. आमच्या खांद्यावरची मातंग समाजाची पूर्ण धाडशी जबाबदारी तुमच्या खांद्यावर देणार आहोत. तुम्हाला आम्ही बसू देणार नाही आणि मातंग समाजाचं कल्याण केल्याशिवाय तुम्हाला मरूबी देणार नाही. तुम्ही जर राजकीय पुढाऱ्याची दलाली करीत असाल तर खडतर प्रवासा वर्तमानपत्राचा संपादक आणि यूट्यूब चॅनेलचा 80 लाख कार्यकर्त्याचा संपादक तुम्हाला बिलकुल सोडणार नाही. मांगाला धोके देणारे, स्वतःचं स्वार्थ करणारे तुम्हीच नेत्यावर असं म्हणल्याशिवाय मी थांबणार नाही. कारण तुम्ही जबाबदारी मांगावाला सुधारवण्याची घेतली, मांगाचं परिवर्तन करण्यासाठी जबाबदारी घेतली आणि मांगाला परिवर्तन करण्याच्या ऐवजी एखाद्या पक्षाचं जर परिवर्तन करीत असाल तर तुम्ही समाजाला बेमान असणारे अवलाद आहेत हे तुम्हाला मी ठासून सांगणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले समाजामध्ये काम करत असणारा माणूस जर राजकीय पक्षामध्ये गेला तर ते पक्षाचं जर गुण गात असेल तर तो मांगाच्या समाजाचा नाही, महाराच्या समाजाचा नाही, चांभाराच्या समाजाचा नाही असं बाबासाहेब म्हणले. म्हणजे समाज हितासाठी आपल्या समाजाचं काम करण्यासाठी जरी राजकीय पुढारी झाला तर पक्षाचं गुण गाण्यापेक्षा मांगाचं गुण गा, महाराचं गुण गा, चांभाराचं गुण गा, बहुजन समाजाच्या नेत्याचं गुण गा आणि आपलं समाज हेच आपलं दैवत आहे. अरे मी म्हणतो बाबासाहेब गोपल्यांचा कार्यकर्ता आहे मी. दुसऱ्याचे देव दगडाचे, खंडोबाचे, इटोबाचे सगळे हजारो देव असतील तर प्रभाकर लोंढेंचा देव मातंग समाज आहे, मातंग समाज आहे आणि मातंग समाज आहे. दुसरे कुणाच्या बी मांडीवर मुंडकं ठेवून मरू जा, पण प्रभाकर लोंढे मातंग समाजाच्या मांडीवर मुंडकं ठेवूनच मरणार, समाज कार्य करत करत मरणार. जरी राजकीय पुढारी असेल, राजकीय पक्षात काँग्रेस पक्षात असेल तरी मातंग समाजावर अन्याय जर होत असेल तर काँग्रेस पक्षाला लाथाळून मारेन पण समाजासाठी मरेन. एवढीच भूमिका तुमच्या पुढे मांडतो. वाढत चाललेलं पूर्ण भाषण
मी आता थांबवणार आहे. तत्पूर्वी मी सोलापूरच्या डोलारे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे, पाटोळे साहेबांचं अभिनंदन करणार आहे, शिवाजीराव गायकवाड साहेबांचं अभिनंदन करणार, सुरेश आणि सतीश कसबे या सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन का करणार आहेत. ह्यांना जर एखादा उद्योग करता आला असता तर ही करोडोपती झाले असते. ह्यांनी त्या करोडोपती उद्योगाला लाथ मारली, राजकीय दलाली करण्याला लाथ मारली, राजकीय पुढाऱ्याला लाथ मारली. राजकारण जर केलं असतं तर हे सदस्य झाले असते, जिल्हा परिषदा नगरपालिकेमध्ये आले असते. पण यांनी आतापर्यंत निम आयुष्य समाजासाठी घातलं, याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि भावी काळात सुद्धा राजकारण बी करा, समाजकारण बी करा, पण फक्त मातंग समाजाला थारा द्या, त्यांचं परिवर्तन करा, समाजाचं प्रबोधन करा. आणि राहिला प्रश्न महाराज आणि मागाचा, आता महारावाला जास्त शिकवायची गरज नाही, कारण महारामध्ये केंद्रापर्यंत पुढारी आहेत, खासदार आहेत. रत्नाकर गायकवाड महासचिव आहेत, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे बॉस, देशातल्या 36 जिल्हा देशातल्या सर्वच जिल्हाधिकाऱ्याचे बॉस रत्नाकर गायकवाड आहेत, इथपर्यंत गेलेत. काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष असणारे आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. म्हणजे महाराजचे माणसं देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलेत, सर्वोच्च न्यायालय सुद्धा झालेत. मांग अजून कलेक्टर नाहीत, म्हणून मांगाला शिकवण्याची गरज आहे. महाराजा सुद्धा पुढाऱ्याने मांगाच्या पुढाऱ्याच्या आणि समाजाच्या हाताला धरावं, करगळीला धरावं, मातंग समाजाचं परिवर्तन करावं. आणि भीमाना संघटनेचं मनपूर्वक कौतुक. आणि महाराष्ट्रातल्या 260 संघटनेच्या मातंग समाजाला सोबत घेऊन महार समाजाने आणि मांग समाजाने एकोप्यात राहावं आणि महाराष्ट्राच्या मातंग समाजाचं परिवर्तन व्हावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय भीम. या कार्यक्रमाला आणि हे चालू आहे बहुचे शिवाजी भोसले कार्यक्रम. इथे पेट्रोल पंपची शारदा या हां चालेल मग या जाताना जाऊया एक बंटी भाऊ गायकवाड यांनी देखील आपला सत्कार स्वीकारला आहे.